दिल्लीला एक मोठं एक्झिबिशन होतं घरी लागणाऱ्या सामानाचं. तिथे बिल्डिंग मधल्याच किराणा माल विकणाऱ्याचा सुद्धा स्टॉल होता. तिथून महिनाभराचं सामान विकत घेतलं आणि दिल्लीच्या एक्झिबिशन मधून सामान आणलं असा जर गवगवा केला तर कौतुक कराल की चेष्टा. प्रवास खर्च हा वेगळाच मुद्दा. असो, सध्या दावोस बिझनेस समिटच्या बातम्या येत आहेत. दावोस म्हटलं की आधी भीती वाटते, कारण मागच्या वर्षी महाराष्ट्र सरकारने 1.5 कोटीचं पेमेंट केलं नव्हतं म्हणून स्वित्झर्लंडच्या हॉस्पिटॅलिटी कंपनीने 6-7 महिन्यानंतर नोटीस पाठवली होती. लाजच काढली म्हणा ना. असो, तर मुद्दा काय, भारतीय कंपन्यांची गुंतवणूक मिळवण्यासाठी हा सगळा अट्टहास केला का? आणि नवीन गुंतवणूक, MOU, नोकऱ्या हे जाहीर करत असताना त्याच्या मागच्या वर्षाच्या घोषणा आणि सत्य परिस्थिती याचा हिशोब कोण देणार? अर्थातच ही आकडेवारी डेटा सुस्पष्ट स्वरूपात उपलब्ध नाही. पण थोडी चिकित्सा करू. मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षीच्या लाखो कोटींच्या नवीन गुंतवणुकीच्या घोषणा केल्या होत्या, परंतु प्रत्यक्षात भारतात FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा घट झाली आणि भारतीय कंपन्या कॉर्पोरेटच्या गुंतवणुकीमध्ये सुद्धा. आणि त्यामुळेच निर्मला सीतारामन भारतीय कॉर्पोरेटवर भडकल्या होत्या. याचा सरळ अर्थ असा आहे की हे आकडे अतिरंजित आहेत. एक उदाहरण बघा. UP समिट नंतर UP मुख्यमंत्री म्हणाले होते 33.5 लाख कोटींची गुंतवणूक UPत येणार. तसे MOU साईन झाले. NSOच्या डेटानुसार 2021-22 म्हणजे त्या वर्षी संपूर्ण भारतात झालेली एकूण गुंतवणूक होती 48.5 लाख कोटी आणि UPने एका इव्हेंटमध्ये त्याच्या 66% गुंतवणूक UPत आणली. याच मुख्यमंत्र्यांनी 2018 मध्ये इन्व्हेस्टर समिट केलेलं आणि 4.28 लाख कोटींचे MOU साईन केले अशी घोषणा केली. DPIITच्या डेटानुसार प्रत्यक्षात पुढच्या 5 वर्षात अंदाजे फक्त 52,500 कोटी इतकीच गुंतवणूक आली. मोठ्या उद्योजकांनी देशांतर्गत गुंतवणूक करावी, अर्थव्यवस्था वाढवावी, नोकऱ्या निर्माण कराव्या या अपेक्षेने सरकार गेली काही वर्ष कॉर्पोरेटला सवलती देते. 2018 मध्ये तर कॉर्पोरेट टॅक्स 30% कमी करून 22% केला, ज्याची भरपाई पेट्रोल, डिझेल, गॅसवरील कर वाढवून केली जाते. अधूनमधून वायब्रंट गुजरात, मॅग्नेटिक महाराष्ट्र, UP समिट यासारखे गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कार्यक्रम किंवा इव्हेंट्स केले जातात. त्यातून लाखो कोटी रुपयांचे MOU साईन होतात. मीडिया ते आकडे रंगवून सांगतं, पण प्रत्यक्षात काय घडतं? मदन सबनवीस, बँक ऑफ बरोडाचे मुख्य अर्थशास्त्री यांनी काही वर्षांचा व 3,420 कॉर्पोरेट्सच्या बॅलन्स शीटचा अभ्यास करून काही तथ्य 2 वर्षांपूर्वी मांडली. 5 वर्षामध्ये कॉर्पोरेटची गुंतवणूक फक्त 4.9% वाढलेली, जी 5 वर्षातील GDP वाढीच्या देखील अर्धी आहे. या तुटपुंज्या वाढीचा 51% इतका मोठा हिस्सा क्रूड ऑइल, पॉवर आणि टेलिकॉम या क्षेत्रातील गुंतवणुकीचा आहे. म्हणजे इतर सर्व क्षेत्र मिळून फक्त 49% गुंतवणूक. अभ्यासलेल्या 3,420 कंपन्यांपैकी फक्त 85 PSU आहेत, म्हणजे सरकारी कंपन्या. परंतु या 85 कंपन्यांच्या गुंतवणुकीचा हिस्सा 39% आहे. बऱ्याचदा मोठ्या कंपन्या गुंतवणुकीच्या प्रपोजलच्या मोठ्या गमजा करतात, परंतु प्रत्यक्षात ते याकडे तर दूर, अगदी GDP वाढीची टक्केवारी सुद्धा मेंटेन करत नाही. हे आहे खरं चित्र. म्हणून तर आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, स्मार्ट सिटीज, स्वच्छ भारत किंवा या असल्या बिझनेस समिट्स नवनवीन घोषणा होत राहणार. मीडिया ते अधिक फुगवून सगळत राहणार, पण जुन्या घोषणांचं रिपोर्ट कार्ड काही हाती मिळणार नाही. विचार करा.